हवामानाने असा अंदाज वर्तवलेला आहे की काही ठिकाणी रेड अलर्ट पण आहे, काही ठिकाणी येलो अलर्ट पण आहे आणि आत्ताचा हा पाऊस बऱ्यापैकी बरीचशी धरणं आता भरलेली आहेत, बरीचशी धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत आणि त्याच्यामुळं हा काही ठिकाणी पाऊस शेतीला पूरक आहे, शेतीला उपयोगी आहे. परंतु काही ठिकाणी मात्र आत्ता जी काही आपली खरीपाची पिकं आहेत ती जास्त पावसामुळं काही बाबतीमध्ये अडचणीत पण आलेली. पण राज्य सरकार त्याकडे बारकाईनं लक्ष ठेवून आहे की आमचा कृषी विभाग बारकाईनं लक्ष ठेवून आहे आणि त्याच संदर्भामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जिथं कुठं पंचनामे होण्याची गरज आहे, जिथं कुठं शेतकऱ्याला ताबडतोब सहकार्य करण्याची गरज आहे, त्या प्रकारे हे आमचं महायुतीचं सरकार प्रयत्न करतं आहे. आम्ही सगळेजण तिथं लक्ष देतो. विभागीय आयुक्तांना आणि जिल्हाधिकारी महोदयांना पण सूचना दिलेल्या आहेत की तसं नुकसान झालं तर वरच्या आदेशाची वाट न बघता ताबडतोब पंचनामे करा.